अपात्रतेच्या बाबतीमध्ये अजून आर्ग्युमेंट व्हायचा आहे, त्याच्यानंतर निकाल येणार आहे आणि मी देखील त्याच्यातला एक साक्ष देणारा साक्षीदार होतो. त्याच्यामुळे मला आत्मविश्वास आहे की आमची बाजू ही सत्याची बाजू आहे. मेजॉरिटी आमच्याकडे आहे, सगळे कागदपत्र आमच्याकडे आहेत. निवडणूक आयोगानं देखील धनुष्यबाण आणि शिवसेना ही सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे दिलेली आहे. त्याच्यामुळे योग्य तो न्याय राहुल नार्वेकर साहेबांकडून आम्हाला मिळेल याची पूर्ण खात्री आहे. बहुमताचा एकूण दाखला दाखवून बचाव करता येणार नाही असं राहुल नार्वेकर साहेब काय बोलले ते मी ऐकलेलं देखील नाही आणि विधानसभेच्या अध्यक्षांच्या बोलण्यावर मला भाष्य देखील करायचं नाही. परंतु मी कॉन्फिडंट आहे की आम्ही जी साक्ष दिलेली आहे ही खरी साक्ष दिलेली आहे. कुठचाही खोटा कागदपत्र दाखवलेलं नाही, कुठेही खोटे व्हीप काढले असं सांगितलेलं नाही, कुठेही व्हीप आम्हाला मिळालेले नाहीत, कुठच्याही कागदांवर आम्ही सह्या केलेल्या नाहीत. त्याच्यामुळं आम्ही जे काही सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला आत्मविश्वास आहे आणि हा देखील आत्मविश्वास आहे की योग्य तो नाही राहुल नार्वेकर साहेब आम्हाला देतील. सरकारचं पाठबळ असल्यामुळे ही जी तुटती सुटत नाहीये किंवा त्याला रॉल ट्रीटमेंट मिळते असं. पहिली गोष्ट अशी आहे की सरकारमधल्या अधिकाऱ्याचा नातेवाईक मुलगा असू दे किंवा कोणी असू दे, तो जर गुन्हेगार असेल तर त्याला गुन्हेगारासारखंच वागवलं जाईल. कुठेही सरकारचा दबाव त्या संपूर्ण प्रकरणामध्ये नाही. विरोधकांना विरोध करायचा आहे म्हणून फक्त या सगळ्या गोष्टी घडवल्या जातात आणि बोलल्या जातात. अनिल गायकवाडांच्या बाबतीमध्ये कुठेही अशी परिस्थिती नाही आहे की त्यांचा किंवा सरकारचा दबाव हा त्या केसच्या बाबतीमध्ये येऊन कुठच्याही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न सरकार करतंय हे दादांत खोटं आहे. भुजबळांनी पुन्हा सरकारवरती ताशेरे ओढलेले आहेत आरक्षणासंदर्भात, कसं बघताय? भुजबळ साहेबांनी काय ताशेरे ओढलेत मी ऐकलेलं नाही, कारण मी आजच पहाटे नागपूरमध्ये आलोय. परंतु मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक वेळा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की टिकणारं आरक्षण आम्ही मराठा समाजाला देणार आहोत आणि निजामकालीन नोंदीप्रमाणे कुणबी दाखला देणार आहोत. हे सगळं करत असताना ओबीसीच्या कुठच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही ही देखील जबाबदारी सरकारची आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.